नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की भारतीय संस्कृतीमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेचं फार अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून श्री वटवृक्षी स्वामी महाराज देवस्थान या मंदिरामध्ये लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेले हे मंदिर आहे आणि सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहाने या ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी होत असते आणि त्यामध्ये स्वामी भक्तांचं दर्शन सुलभ व्हावं यासाठी पहाटे 3 वाजता हे मंदिर उघडण्यात आलेलं आहे. त्यानंतर दररोज होणारी पहाटेची 5 ची काकड आरती 4 वाजता करण्यात आलेली आहे. त्यानंतर नित्य नियमाने होणारे जे 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये जे स्वामी भक्तांचे अभिषेक होतात ते अभिषेक देखील आज रद्द करून त्या ठिकाणी जे स्वामी भक्त पावती करतील अभिषेकाची त्यांना तात्काळ प्रसाद देण्यात येत आहे. तसेच 11:30 वाजता पारंपरिक पद्धतीने नैवेद्य आरती या ठिकाणी साजरी होईल. तसेच आजचं औचित्य साधून या ठिकाणी पुणे असेल, नाशिक असेल, मालेगाव असेल, बार्शी असेल, पंढरपूर असेल, मसले चौधरी असतील, मोहोळ या परिसरातून पायी चालत दिंड्या पालख्या हे वाजत गाजत येत असतात आणि या पालख्यांचं स्वागत देखील या मंदिर समिती वतीने करण्यात येत असतं आणि श्री वटवृक्षी स्वामी महाराज देवस्थानच्या महेंद्रगिरी गाणगापूर रोडवरील भक्त निवास इथे या सर्व पालख्यांचा विसावा केलेला आहे. इथे भोजन प्रसादाची राहण्याची मोफत व्यवस्था केलेली आहे. तसेच सर्व स्वामी भक्तांना 12 ते 3 या वेळेमध्ये श्री वटवृक्षी स्वामी महाराज देवस्थानच्या महेंद्रगिरी गाणगापूर रोडवरील भोजन कक्ष हॉलमध्ये भोजन प्रसादाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशा रीतीने मोठ्या उत्साहात आणि दिमागात हा त्रिपुरी सोहळा या ठिकाणी साजरा होत असतो. यावेळी देखील तो साजरा होणार असून या सर्व सेवा आणि उपक्रमाचा लाभ सर्व स्वामी भक्तांनी घेऊन स्वामींचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून द्यावं. श्री स्वामी समर्थ. इकडे पत्रकार इकडे तुम्ही बांधतो